श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशीचे म्हणतात. पितृपक्षामध्ये ही एकादशी येते म्हणून यास पितृ एकादशी असे संबोधले जाते. या एकादशीचे वेगळे असे महत्त्व आहे. इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने पितरांना मोक्ष मिळते असे मानले जाते. या एकादशीला विशेषतः श्री शाळीग्रामाच्या भगवान विष्णू किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला पंचामृतने स्नान अभिषेक करून पूजा केली जाते. यंदा 28 सप्टेंबरला इंदिरा एकादशी आहे. एकादशी तिथी शुक्रवारी 27 सप्टेंबरला दुपारी 1:20 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 28 सप्टेंबरला दुपारी 2:50 समाप्त होईल. आणि उदय तिथीनुसार 28 सप्टेंबरला एकादशीचे व्रत हे पालन केले जाणार आहे. जर तुम्ही एकादशीचे व्रत करणार असणार तर तुम्हाला 29 सप्टेंबरला सकाळी 6:21 पासून ते सकाळी 9:05 उपवास हा सोडायचा आहे. असे मानले जाते की जी लोक आपल्या पितरांना तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान करतात त्यांना इंदिरा एकादशीचे व्रत केल्यास शुभ फळ मिळते. असे मानले जाते की इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने हजारो वर्षाची तपश्चर्या आणि कन्यादानाचे पुण्य यासह अनेक शुभ फळ मिळतात. इंदिरा एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या 7 पिढ्यांचे पितृ तृप्त होतात आणि भगवान विष्णूंची उपासना केल्याने इच्छित फळ प्राप्त होते. या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्याला इंदिरा एकादशीच्या दिवशी सकाळीच घरात या झाडाचं एक पान घेऊन यायचे. हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण फक्त 24 तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. एकादशी व्रत हे श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. या व्रताच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. जर तुम्हाला शक्य झालं तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करा. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे. त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची, चंदन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला देवांना फुलंही अर्पण करून घ्यायचे, अक्षदा अर्पण करून घ्यायचे. त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंना पिवळी फळं आणि पिवळी फुलं अत्यंत प्रिय ती अर्पण करून घ्यायचे. तसेच सर्वात प्रिय त्यांना ती म्हणजे तुळस. तर आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला श्रीहरी विष्णूंना तुळस ही अर्पण करायची आहे. पूजेनंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं. त्याचबरोबर जो पण तुम्हाला विष्णूंचा मंत्र येतो त्याचा जप हा करायचा आहे. आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला आरती करायची आहे. या दिवशी तुम्हाला निर्जला व्रत हे करायचं, रात्री जागरण करायचं आहे. आणि द्वादशीला तुम्हाला शुभ मुहूर्तावर व्रताचं पारण हे करायचं आहे. सर्व देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे. ह्याकरता आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे. ह्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर साखर ही टाकायची आहे. तसेच 1 चमचाभर आपल्याला गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे. चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडेसे काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत. आणि असं हे जल घेऊन जायचं आहे आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ. पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर आपल्याला हे जल जे आहे ते संपूर्ण पिंपळ वृक्षाच्या मुळांना अर्पण करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा ह्या करून घ्यायच्यात. 11 प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपला उजवा हात पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे. कारण स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथात या झाडाचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात. श्रीकृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यावर वास करतात. याशिवाय त्यांच्या पानांमध्ये श्रीहरी विष्णू तसेच माता लक्ष्मी आणि सर्व देवी देवता
पानांमध्ये वास करतात. पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे या झाडाचं महत्त्व अनेक पटीने वाढते. योगायोगाने ही एकादशी आली आहे शनिवारी आणि शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेवाचा कोपही कमी होतो. आणि ही आहे पितृपक्षातील इंदिरा एकादशी. आणि पितृपक्षामध्ये पिंपळाच्या झाडाच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं, कारण पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पितरांचा सुद्धा वास असतो. आणि जेव्हा आपण पिंपळ वृक्षाची पूजा करतो, सेवा करतो, तर त्यामुळे आपले पित्रसुद्धा आपल्यावर प्रसन्नही होत असतात. आता ह्या उपायाकरता आपल्याला पिंपळाचं एक पान लागणार आहे. आता झाडाखाली एखादं पान पडलेलं असेल, अगदी पिवळं झालेलं असेल तरीही आपल्याला ते घ्यायचं आहे. आता काही कारणास्तव नसेल एखादं झाडाखाली पान पडलेलं, तर मग सर्वप्रथम आपल्याला पिंपळ वृक्षाची क्षमाही मागायची आहे. आणि आपण कोणत्या उद्देशाने, कोणत्या इच्छापूर्ती करता हे पान तोडतायत ते आपल्याला बोलायचं आहे आणि ते पान आपल्याला तोडायचं आणि हे पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे. हे पान आपल्या घरी घेऊन आल्यानंतर त्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि मग पुसून घ्यायचं आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आणि कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा एक गंध हे तयार करायचा. हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्ये बसूनच करायचा आहे. आता पिंपळाच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या पिंपळाच्या पानावर आपल्या मनातली इच्छा ही लिहायची, अगदी थोडक्यात लिहायची. जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा, नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा, विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा, किंवा तुम्हाला घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल तुमच्या ज्या पण मनातल्या इच्छा असतील अशा तुम्हाला थोडक्यामध्ये लिहायचं आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. स्वास्तिक काढल्यानंतर त्यावर आपल्याला मूठभर तांदूळ हे ठेवायचे आहेत. आता त्या तांदळावर आपल्याला इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते ठेवायचं आणि ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणारे श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे. आता त्या पानाला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करून घ्यायचे, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तिथेच बसून आपल्याला काही सेवासुद्धा करायच्या आहेत. त्या प्लेटमध्ये इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते आपल्याला उचलायचं आणि आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. आणि आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं. त्याचबरोबर आपल्याला एक माळ म्हणजे 108 वेळा आपल्याला गायत्री मंत्राचा जप हा करायचा आहे. तसेच आपल्याला एक वेळा विष्णू चालिसाचं पठण करायचं आहे आणि एक वेळा आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठणसुद्धा करायचं आहे. आता विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या, हात जोडून बसा, फक्त श्रवण केलं तरीही चालणार आहे. ह्या सर्व अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी भरभरून प्रसन्न होत असतात. आता ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर ते पान पुन्हा त्या तांदळावर आपल्याला ठेवायचं. संपूर्ण दिवसभर हे पान जे आहे ते आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आणि संध्याकाळी 4 वाजल्यानंतर आपल्याला ते पान तिकडनं उचलायचं आणि आपल्याला घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या वाहत्या पाण्याजवळ. तुमच्या इथे नदी असेल तर तिथे ठेवा किंवा तुम्ही तुमच्या इथे समुद्र असेल तर तिथे जावा. तिथे गेल्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे जे पान आहे ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही ताबडतोब पूर्ण होते. त्याचबरोबर आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.